नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या गोपालम संस्कृत क्लासेस मध्ये, जेथे होईल तुमचे संस्कृत सुगमम संस्कृतम। तर आपण भाषा सूत्रम 1 ला सुरुवात केलेली आहे। काल लेक्चर क्रमांक 1 होतं आणि त्याच्यात आपण हे बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या। तर आपण त्याच्यामध्ये काय काय पाहिलं याची एक छोटीशी झलक पाहूया। आणि काल कोणी असेल नसेल तरी चालेल, आज आपण अगदी वेगळ्या रीतीने सर्व पाहणार आहोत। झलक लट लकार ह। आपण भाषा सूत्रम 1 मध्ये काय पाहणार आहोत, तर थोडक्यात क्रियापद बनवायची रेसिपी। ओके, मग तुम्ही छान छान पदार्थ या रेसिपीने बनवू शकाल। ओके, क्रियापद बनवायची रेसिपी। ओके, हा एक टेबल आहे। या टेबल मध्ये काय दिलंय, तर प्रत्यय दिलेले आहेत। प्रत्यय ही वर्तमान काळासाठी। ओके, वर्तमान काळाला संस्कृत मध्ये लट लकार म्हणतात। ओके, म्हणजे ही प्रत्यय कशासाठी आहे, तर लट लकार साठी। ओके, परस्मैपदम पदम काय आहे ते सरप्राईज आहे, आज आपण समजून घेणार आहोत। ओके, ही वाक्य कशावरून बनवली, हा टेबल आहे, याच्या मदतीने आपण ही वाक्य बनवलेली आहेत। ओके, आणि हे जे आपण नृत्यती पठती लिहितोय हे कसं बनतं हे आता आपण पाहणार आहोत। त्याची तर रेसिपी आहे। चला तर मग वाट कसली पाहताय, समजून घेऊ ढँढँग। चला उत्सुकता आपली कमी करू। संस्कृत भाषेमध्ये काय आहे, तर संस्कृत भाषेमध्ये 2000 ते 3000 धातू आहेत। तर धातू काय आहे, कुठं धातू, संस्कृत भाषेत 2 ते 3000 धातू आहेत। धातू म्हणजे काय ते नाही समजलं आम्हाला सर। धातू म्हणजे काय नाही रे। बघा तुम्ही काय काय लिहितात, गच्छतः गच्छती असं काहीतरी लिहितात बघा, गच्छती असं लिहितात तुम्ही समजा। ओके, मग याच्यामध्ये हा गच्छती कस काय तयार झाला, सुरुवातीला गच्छ आला, मग आपण त्याच्यामध्ये ती ऍड केला। अच्छा, मग हा जो गच्छ होता हा बेसिक एक शब्द होता, बरोबर का, आणि त्याच्यापासून आपण क्रियापद बनवलं। मग जो बेसिक तो शब्द असतो त्याच्यापासून आपण क्रियापद बनवतो। उदाहरणार्थ नृत्यती मध्ये काय, नृत्य एवढा भाग दिसतोय का, हा बेसिक भाग आहे, त्याला धातू म्हणतात। तर असे किती धातू आहेत संस्कृत भाषेमध्ये, 2 ते 3000 धातू आहेत। अच्छा, असं आहे का, ओके समजलं। मग आता हे 2 ते 3000 धातू आहे तुमच्याकडे, मग त्यांचे भाग पण करावे लागतील ना। ओके, मग त्यांना समजण्यासाठी आपण त्यांचे किती भाग केले, 10 भाग केले आहेत। ओके, संस्कृत भाषेत 2 ते 3000 धातू आहेत, म्हणून ह्या धातूंचे 10 भाग केले आहेत। किती, 10। ओके, त्या भागांना गण असे म्हणतात। ओके, थोडक्यात काय समजलं, संस्कृत भाषेमध्ये 2 ते 3000 धातू आहेत, त्यांचे 10 भाग केले आणि या भागांना गण म्हणतात। या भागांना गण म्हणतात हे महत्वाचं आहे। ओके, या भागांना गण म्हणतात। ओके, या गणांचे 2 गट केलेले आहेत, प्रथम गट आणि द्वितीय गट। ओके, प्रथम गट मध्ये पहिला गण, चौथा गण, 6वा गण आणि 10वा गण हे गण ठेवण्यात आलेले आहेत। ओके, आणि दुसऱ्या गट मध्ये कोणते कोणते धातू आहेत, तर दुसऱ्या गटात दुसरा गण, तिसरा गण, 5वा गण, 7वा गण, 8वा आणि 9वा या गणांचे धातू आहेत। समजलं, असे 2 गट झालेले आहेत। ओके, पुढे जाऊ आपण। आता जे धातू असतात ते एकतर परस्मैपदी प्रकारचे असतील, एकतर आत्मनेपदी प्रकारचे असतील। ओके, किंवा उभयपदी असतील। म्हणजे धातू हे परस्मय पदामध्ये चालतील, नाहीतर आत्मनेपदामध्ये किंवा उभयपदी अशा प्रकारचे असतील। समजलं का, हे प्रकार आहेत धातूंचे।
हा, मग तो जो परस्मै पदम आहे ना, हा, मग हे वर्तमान काळ परस्मै पदाचे प्रत्यय त्या प्रकारात मोडतात असं धरा. परस्मैपदी धातूला परस्मैपदी प्रत्यय लागतात. ओके. आता जे जे परस्मैपदी धातू असतील त्यांना हे परस्मैपदी प्रत्यय लागतील. ओके. आत्मनेपदी धातूला आत्मनेपदी प्रत्यय लागतील. समजलं? उभयपदी म्हणजे काय, तर ज्यांना परस्मैपदी व आत्मनेपदी दोन्ही प्रत्यय चालून जातात अशांना उभयपदी धातू असं म्हणतात. ओके, असं आहे का ते? समजलं आम्हाला. ओके, काय काय समजलं? अहो, जे धातू आहेत त्यांचे भाग केले त्यांना गण असं म्हणतात. गणांचे दोन प्रकार, प्रथम आणि द्वितीय. ओके. आणि मग ज्या त्या गणानुसार वेगवेगळे प्रत्यय लागत असतात. ओके, ठीक आहे, समजलं. आता पुढे जाऊ. प्रत्येक गणासाठी एक चिन्ह ठरलेलं असतं. हे आता हे वेगवेगळे गण आहेत. पहिला, चौथा, 6वा, 10वा हे मेन गण आहे. आता ते आपण शिकणार आहोत. ही तर आपल्याला अजून सध्या लागणार नाहीयेत या सिलेबसमध्ये तरी. मग आता वेगवेगळे गण आहेत. पहिल्या गणाला वेगळा एक चिन्ह असेल, चौथ्या गणाला एक चिन्ह वेगळं असेल, 6व्या गणाला एक चिन्ह वेगळं आहे, 10व्या गणाला एक चिन्ह वेगळं आहे. त्यांना काय म्हणतात? गण विकरण. ओके. क्रियापदामध्ये ते पाहायचं आणि गण ओळखायचा. ओके. म्हणजे प्रत्येक गणासाठी एक चिन्ह ठरलेलं असेल त्याला गण विकरण असं म्हणणार. इतकं समजलं? क्लिअर? काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर बघा, आपण आतापर्यंत काय काय शिकलो. तर आपण काय काय शिकलो, तर धातूंचे मुख्य दोन प्रकार. आता इथं पाहिलं आपण धातूंचे परस्मैपदी, आत्मनेपदी आणि उभयपदी असे 3 प्रकार आहेत. पण आता सध्या आपल्याला किती लागणार आहेत? 2. काय तर परस्मैपदी धातू आणि आत्मनेपदी धातू हे 2 धातू आपल्याला लागणार आहेत. असे 2 प्रकार. हा आता समरीचा भाग आहे. धातूंचे मुख्य 2 प्रकार, परस्मैपदी, आत्मनेपदी. झालं, संपलं. ओके. क्रियापदाचे मूळ. सगळ्यात पहिले क्रियापदाचे मूळ काय, तर नृत्यती या शब्दामध्ये मूळ शब्द काय, तर नृत्य. गच्छती या क्रियापदामध्ये मुख्य शब्द काय, तर गच्छ. हे जे नृत्य, गच्छ, पठ, त्यानंतर लिख, गाय हे जे मूळ शब्द आहेत क्रियापदामध्ये यांना काय म्हणतात? क्रियापदाचे मूळ अर्थात धातू. ओके. धातू म्हणणार. संस्कृतमध्ये धातू हु. ओके, ठीक आहे, समजलं. त्यानंतर धातूंचे 10 भाग यांना काय म्हणतात? अहो, धातूंचे 10 भाग केले त्या भागांना गण असं म्हणतात. ओके. गण. आणि संस्कृतमध्ये अनेक वचन गणाः, गण, अनेक गण. ओके, ठीक आहे, समजलं. गण. त्यानंतर गणसूचक चिन्ह. प्रत्येक गणासाठी एक चिन्ह ठरलेलं आहे. ओके, त्याला काय म्हणतात? गणविकरण. मग गणसूचक चिन्ह त्याला काय म्हणतात? गणविकरण. गणविकरण. ओके. हा, समजलं. आता गणविकरण कसं असतं नेमकं, मला ते समजून घ्यायचंय. हा, मग समजून घ्या ना. गणांचे मुख्य प्रकार कोणते? आता आपण कोणते कोणते प्रकार शिकणार आहोत? प्रथम गण, चतुर्थ गण, षष्ठ गण आणि दशम गण. ओके. पहिला, चौथा आणि 6वा, 10वा हे गण आता आपण शिकणार आहोत. ओके. मग जो पहिला गण आहे त्याच्यासाठी चिन्ह म्हणजे विकरण काय, तर ओके. चौथा गण त्याच्यासाठी चिन्ह काय आहे? य. ओके. 6वा गण त्याच्यासाठी चिन्ह काय आहे?
आ आ आ अ. ओके सर, 10वा गण आहे, त्याच्यासाठी विकरण काय? ऐ ऐ. ओके ऐ. ऐ अय. ओके समजलं का? पहिल्यासाठी अ, चौथ्यासाठी य, 6व्यासाठी अ आणि 10व्यासाठी ऐ. हे त्यांच्या स्पेशल चिन्ह आहेत प्रत्येक गणासाठी. समजलं? आता हे धातू घेतलेत आपण. धातू काय? क्रियापदाचे मूळ शब्द. ओके मग हे धातू घेतले, याच्यापासून आपण आता उदाहरणं घेऊ. हा जो पठ आहे हा प्रथम गणाचा आहे. ओके त्यांचे प्रकार आहेत. नृत हा चतुर्थ गणाचा आहे. लिख हा षष्ठ गणाचा आहे. त्यानंतर पूज हा धातू 10व्या गणाचा आहे. समजलं? आता त्यांचे क्रियापद कसे बनतात? तर पठ मध्ये अ मिसळा, पठ आणि पुढे ती लावा, पठती. हे त्याचं उदाहरण. कितवं? पहिल्या गणाचं. चौथ्या गणाचं कसं होईल? नृत अधिक य येतो आणि ते होतं नृत्यती. य आला का? चेक करा. ओके त्यानंतर 6व्या गणामध्ये पण तसंच अ येतो आणि ते लिखती होईल. ओके त्यानंतर 10व्या गणामध्ये अ य दोघं यायला पाहिजे. मग हे पूजयती असं निर्माण होईल. पूजयती. ओके हे काही उदाहरणं झाले प्रत्येक गणाचे. समजलं? आता आपण रेसिपी पाहूया. रेसिपी? अरे सर, आपण शिकण्यासाठी इथं आलेलो. तो रेसिपी म्हणजे फॉर्म्युला ज्याच्याने आपण क्रियापद बनवू शकू. अच्छा, क्रियापद बनवायची रेसिपी. क्रियापद बनवायची रेसिपी काय? तर मूल धातू. मूल धातू म्हणजे काय? अरे धातू ज्याच्यापासून आपण क्रियापद बनवतो, क्रियापदातील मेन शब्द धातू. ओके मूल धातू घेतला, टाकलं कढई ठेवून, मूल धातू टाकला. हो टाकला. अधिक जिरं मोहरी. म्हणजे काय? गणविकरण. गणविकरणम टाकलं का? जिरं मोहरी गणविकरणम. मूल धातू अधिक गणविकरणम ऍड करायचं. झालं? गणविकरण हे शब्द येतील, हे अक्षर येतील. ओके समजलं? मग हे दोघं ऍड केले. मूल धातू अधिक गणविकरणम हे दोघं ऍड केले आपल्याला भेटतो मूल आपलं धातू अंगम. म्हणजे संस्कृत मध्ये धात्वंगम. म्हणजे धातूचे अंग. एकदम सोपं आहे, थोडस समजून घ्या. अंग काय, कसं जायचं आपल्याला. फॉर्म्युला आहे. नाही समजत असेल तर आपण परत व्यवस्थित समजून घेऊ, वेगळ्या पद्धतीने समजून जाईल तुम्हाला. मूल धातू घेतला, पठ पिब हे आपण नृत्य एवढे थोडं जे मेन शब्द ते घेतले. त्याच्यामध्ये गणविकरण ऍड केलं की धात्वंगम तयार होतं. ओके धातूचे अंग तयार होतं. आणि त्याच्यामध्ये आपण ते हा टेबल पाहिला ना, हे प्रत्यय लागतात. प्रत्यय. ओके आणि काय तयार होईल एकूण? क्रियापदम. ओके क्रियापदम. मूल धातूमध्ये गणविकरण ऍड केलं, धातूचे अंग तयार झालं, त्याच्यामध्ये प्रत्यय ऍड करा, क्रियापद तयार झाली रेसिपी. आता उदाहरण पाहिजे का तुम्हाला? बघा मूल धातू घेतो मी. मूल धातू काय घेऊ? पठ घेतो. ओके पठ. ओके पठ घेतलं मी.
त्याच्यामध्ये गण विकरण ऍड करेल. आता पठ हा पहिल्या गणाचा आहे, त्याचं गण विकरण काय येतं? अ. मग करा की ऍड. केलं का? ऍड. ओके ओके. आता ते दोघं ऍड करून काय होईल माहिती का? हा पाय मोडलेला ठचा मिसळल्यामुळे तो पाय मोडलेला निघून जाईल आणि पठ पुरा तयार होईल. झालं का? पूर्ण तयार झाला? हो. आता काय ऍड करायचं? ते हे काय? धातू अंगम. आता त्याच्यामध्ये प्रत्यय ऍड करा. मी ती ऍड करतो. ती ऍड केला मी प्रत्यय. पठ अधिक ती. काय क्रियापद तयार झालं? पठती. एवढं सोपं आहे. झालं. समजलं ना? बाश. काय काय झालं? पठ हा जो धातू आहे तो पहिल्या गणाचा आहे, पहिल्या गणाचा, आणि परस्मय पद येतं याचं. ओके. प्रकार कोणता आहे? परस्मय पद. ओके. मग त्याच्यामध्ये आपण हे विकरण पहिल्या गणाचं ऍड केलं. आपल्याला पठ हा धातू अंगम तयार झाला आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्यय ती लावला. पठ ती तयार झाला. समजलं? तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे क्रियापद तयार करू शकतो. आता अजून आपण बघूया चतुर्थ गण. याचं उदाहरण पाहूया. नृत. हा जो नृत धातू आहे हा चौथ्या गणाचा आहे. 4 पप परस्मयपदी. ओके. 4 पप नृत हा धातू. त्याच्यामध्ये मग आता नृत चतुर्थ गण. ओके. प्रत्यय काय? य ऍड करा. ओके. काय तयार झालं? नृत अधिक य बरोबर नृत्य. झालं का? क्रियापद आपलं धातू अंगम तयार. आता प्रत्यय लावून द्या. ती. काय तयार झालं? नृत्यती. झालं का? हो झालं. एकूण असं होतं. अशा पद्धतीने वेगवेगळे क्रियापद तयार होऊ शकतात. अजून बघा. लिख. लिख हे तुम्हाला दिलं जाईल. कोणत्या याचा आहे तो गणाचा? तर 6व्या गणाचा आहे. 6 पप परस्मयपदी. 6व्या पपचं 6व्या गणाचं विकरण सांगा मला. 6व्या गणाचं विकरण असतं. लिख अधिक बरोबर लिख. ओके. लिख अधिक बरोबर काय झालं? लिख. प्रत्यय लावा ती. काय झालं? तयार. बोला बोला. लिखती. ओके. झालं तयार. आता परत पुढे बघा. पूज. पूज. पठ म्हणजे वाचणे, नृत म्हणजे नाचणे, लिख म्हणजे लिहिणे आणि पूज म्हणजे पूजा करणे. आता पूज हे 10व्या गणाचं आहे. 10 पप. 10व्या गणासाठी विकरण काय? ऐ ऐ ऐ ऐ. अय धरलं का? पूज अधिक अय म्हणजे काय तयार होईल? पूजय. तयार झालं. पूजय तयार झालं. ओके. झालं तर झालं. आणि प्रत्यय लावत ती. पजय नाही रे, पूजय. आणि तयार काय झालं? पूजयती. झालं. काम खल्लास. अशा पद्धतीने आपण क्रियापद कशी बनवायची ही मेन रेसिपी पाहिली. ओके ठीक आहे. रेसिपी पाहिली. रेसिपीमध्ये काही अडचण आली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. ओके. इतकं झालं. आता सर आम्हाला ही रेसिपीची प्रॅक्टिस पण व्हायला पाहिजे. पदार्थ कसे बनवायचे? अरे आपण एक एक पदार्थ बनवून पाहणार आहोत. म्हणजे काय? आपण वेगवेगळ्या क्रियापदांची प्रॅक्टिस करणार आहोत. हा द्वितीय व्हिडिओ होता. अजून काही व्हिडिओ पाहूया आणि आपली प्रॅक्टिस अजून पक्की करूया.
तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथं आपण अजून दुप्पटची प्रॅक्टिस करणार आहोत. या 1 पप, 4 पप, 6 पप, 10 पप यांचे वेगवेगळे उदाहरणं पाहणार आहोत. तर नक्की भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ अगदी आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्याकरणाचा भाग आहे हा अतिशय आवश्यक आहे, तो पाठवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटू. जय श्री कृष्ण आणि राधे राधे.